छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला। एमआयएमचे नगरसेवक यांचा मोठा भाई असा उल्लेख केल्यामुळे वातावरण तापलं। भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला। एमआयएम नगरसेवक आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक। भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द। जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर निर्णय। मंत्री संजय सावकारे यांच्या दबावामधून कारवाई करण्यात आली असून या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाणार असल्याची गायत्री भंगाळे यांची माहिती। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात। संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला। प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांची उपस्थिती। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मुलीच्या तोंडात मोजा आढळला। शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर। श्वास कोंडल्यामुळे मुलीचा मृत्यू, तर शरीरावरती जखमा आणि बळ देखील आढळले। माझ्या नवऱ्याला फाशी नाही तर जाळून टाका, नसरापूरमधील नराधम आरोपीच्या पत्नीची मागणी। तर त्याला बाप म्हणून घ्यायची ही लाज वाटते, आरोपीचा मुलगा देखील संतापला। नसरापूर प्रकरणामधल्या 3 सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस। ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर आज संध्याकाळपर्यंत सरकारी वकिलांचं नाव जाहीर होण्याची शक्यता। लैंगिक शोषणामधल्या आरोपींना पॅरोल देऊ नका, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधी आणि न्याय विभागाला निर्देश। लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामधील 80 ते 90% आरोपी हे पॅरोलवरचे असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटना म्हणजे विकृती पोचण्याच्या वाटेवरती आपण उभे आहोत का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा नाकर्तेपणा याला जबाबदार आहे का? उद्धव ठाकरेंचा एक्स पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। नसरापूर प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। नसरापूरच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। खासदार ज्योती वाघमारे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरसह विविध नेते रस्त्यावर। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। पुढची एक मोठी बातमी बघूयात। मेघदूत या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची एक महत्त्वाची बैठक होतीये। महामंडळ वाटप करण्याच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अजित पवार यांच्या स्मारकाच्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। बैठकीला मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, शंभूराज देसाई, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत। पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। नसरापूरच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय एकवटले। अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायदा आणण्याची आंदोलकांची मागणी। आरोपीला फाशी देण्याच्या संदर्भात आंदोलकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नसरापूर अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त। धुळे शहरामध्ये सकल ब्राह्मण समाजाकडून धरणे आंदोलन। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडेवरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल। पत्नीनं मोबाईलमधील मेसेजबाबत विचारणा केली असता तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा कारंडेंवरती आरोप आहे। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला देखील मारहाण केल्याची माहिती। बारामतीमधल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ झळकले सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर। बॅनरवरती केवळ दिवंगत नेते अजित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांचा फोटो आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कोणाचाही फोटो नसल्यामुळे चर्चांना सध्या उधाण आलंय। राज्यभरामध्ये लवकरच शिक्षक भरती होणार आहे। पवित्र पोर्टलवरती जाहिरात नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। 31 मे पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शिक्षण विभागाची मुदत। परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांची नोंदणी। 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येईल। राज्य मंडळाने जाहीर केलं वेळापत्रक। जून आणि जुलैमध्ये या संदर्भातल्या परीक्षा होणार आहेत। पालघरमधल्या 9वी-10वीच्या 6,500 विद्यार्थ्यांना दिलासा। वर्ग बंद करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला। 57 जिल्हा परिषद शाळांमध्ये 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा आदेश काढण्यात आला होता। पुण्यामधल्या बिबवेवाडी इथे 9 वर्षांच्या चिमुकलीला छेडण्याचा प्रयत्न। नराधमाला नागरिकांनी चांगला चोप दिलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतलाय।
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा चालक आणि मिरची विक्रेते यांच्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवरती भोंदू बाबाकडून लैंगिक अत्याचार. 55 वर्षीय भोंदू आरोपीला पालघरच्या कासा पोलिसांनी ताब्यात घेतलं. धाराशिवच्या तुळजापूरमधील वडगाव काठी ग्रामपंचायतीमध्ये वयोवृद्ध महिलेचं आमरण उपोषण. मागील 5 वर्षांमध्ये झालेल्या कामांची माहिती न दिल्याचा उपोषणकर्त्या नीलाबाई डोके यांचा आरोप आहे. तर सर्व माहिती दिल्याचं ग्रामसेवकांनी स्पष्ट केलं. गोंदिया जिल्ह्यामधील 4 गावांमध्ये जनगणनेवरती बहिष्काराचे बॅनर लावण्यात आले. ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे जनगणनेवरती बहिष्कार. सालेकसा तालुक्यामधल्या तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांनी बहिष्कार टाकलेला आहे. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधल्या अतिक्रमणांवरती कारवाई. पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल जमीनदोस्त. प्रशासनाकडून मंदिराची डागडुजी. अतिक्रमण हटवून दर्शनपथाच्या कामाला सुरुवात. नाशिकमध्ये दर बुधवारी गोदाकाठी भरणारा आठवडी बाजार उद्या बंद राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती निर्णय. नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे. 10 मे पासून 2 दिवसाच्या आड पाणीपुरवठा केला जाईल. विरचक प्रकल्पामधल्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावरती घटली आहे. वाढत्या उष्णतेचा पाणी साठ्यावरती परिणाम. कंत्राटदारांची राज्य सरकारकडे हजारो कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. एकूण 1900 कोटी रुपये थकीत आहेत. नागपूर कंत्राटदार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव. सरकारला 7 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. पुण्यामधल्या धानोरी भागामधील गोकुळ नगर इथे कोयता हातामध्ये घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार घडलाय. अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर 4 चाकी गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या. बातमी नंदुरबारमधून. नंदुरबारच्या नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती मोठी कारवाई. 4 दिवसांमध्ये 8 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1,93,000 कोंबड्या आणि 8 लाखांपेक्षा अधिक अंडी नष्ट करण्यात आली. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. चंद्रपूरमध्ये पाणी आटल्यामुळे रामाळा तलावामधील हजारो मासे मृत्युमुखी पडले. परिसरामध्ये दुर्गंधी आहे तर मच्छीमारांचं देखील मोठं नुकसान झालंय. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होतीये. पाणी साठ्यामध्ये वेगानं घट होतीये. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी दादर ते रवींद्र नाट्य मंदिर या मार्गावरती विनामूल्य बस सेवा देखील उपलब्ध. रायगड जिल्ह्यामधल्या मुंबई गोवा महामार्गावरती सलग 4थ्या दिवशी वाहतुकीची कोंडी झाली. माणगाव इंदापूर जवळ रखडलेल्या बायपासमुळे वाहतुकीची कोंडी. माणगाव आणि इंदापूर शहराजवळ 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. रायगडमध्ये मुरुड जंजिरा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा राम भरोसे असल्याचं दिसून आलंय. पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे तासनतास पर्यटकांना पाण्यामध्येच थांबण्याची वेळ आली आहे आणि पार्किंगच्या जेट्टीकडे सध्या दुर्लक्ष झालंय. रत्नागिरीमधील ऐतिहासिक दाभोळ खाडीला पर्यटनाचा नवा आयाम. केरळच्या धर्तीवरती विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करून हाऊस बोटची सेवा सुरू झाली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हाऊस बोटीचा लोकार्पण सोहळा पार पडला. जालन्याच्या राजूर इथल्या राजुरेश्वर गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं केशर आंब्यांची सजावट. 251 किलो केशर आंब्यांचा वापर. भाविक महेश ठक्कर यांच्याकडून 101 किलो आंबे तर मंदिरामधल्या सेवेकऱ्यांनी 150 किलो आंबे अर्पण केले. जळगावमध्ये वाढतं तापमान आणि अंगारकी चतुर्थी याच्या पार्श्वभूमीवरती पाळधी इथल्या 31 फूट उंच गणपतीच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात आला आणि दर्शनासाठी इथे देखील भाविकांची गर्दी. धाराशिवमध्ये निधी नसल्यामुळे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या तलावांच्या दुरुस्तीच्या कामाला ब्रेक लागलाय. 7 महिन्यांपासून कामं रखडली आहेत. जिल्हाभरामध्ये 202 पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्तींची गरज आहे. जलसंधारण विभागाकडून 84 कोटींच्या निधीची मागणी, मात्र निधी मिळेना. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये चारमळी आदिवासी पाड्यावरती 75 वर्षांनंतरही पाण्यासाठी संघर्ष कायम. हर घर नल योजना केवळ कागदावर. ग्रामस्थांची पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून पायपीट.
बुलढाण्यामधल्या संग्रामपूरच्या अंबाबर्वा अभयारण्यामध्ये 9 वाघांसह 690 प्राण्यांची नोंद झाली आहे. वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये पाणवठ्याच्या जवळ मचाण उभारून प्राण्यांची गणना करण्यात आली. बीडच्या कृषी प्रदर्शनामध्ये दक्षिण अमेरिकेमधल्या 5.5 फूट लांबीच्या इग्वाना सरडा आकर्षण ठरतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. रायगडच्या कर्जतमधल्या तापकीर वाडीला दरडींचा धोका निर्माण झालाय. बेसुमार उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सुरुंगाचे स्फोट या ठिकाणी घडतात, त्यामुळे गावामधल्या घरांना देखील तडे गेले आहेत. गावकऱ्यांना घराची चौकट ही तारांनी बांधण्याची वेळ आली आहे. पुढची बातमी बुलढाण्यामधली. बुलढाण्यामध्ये यंदा खरीपाच्या हंगामात 7,36,000 हेक्टरवरती पेरणीचं नियोजन आहे. सोयाबीन आणि कापूस ही यंदाची मुख्य पिकं असणार आहेत. शासकीय खरेदी केंद्रावरती धान विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ. गोंदिया जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा. 15 मे पर्यंत नोंदणी करता येणार आहे. धाराशिवमध्ये सलग 4 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई. शेती कामांना या सगळ्याचा मोठा फटका बसलाय. तर विहिरींचं खोदकामही ठप्प झालंय. खोदकामासाठी आणण्यात आलेल्या मशीनचा शेतकऱ्यांनाच भुर्दंड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.